श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया म्हटलं की बरेच लोक सोने खरेदी करत असतात आणि सोन्याचं नावसुद्धा आता तोंडात घेतलं तर बापरे, सोन्याचा भाव इतका झालेला आहे की आपल्यासारखा सर्वसामान्य माणसांना सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे. मग अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सोन्याहून मौल्यवान आणि खूप भरभराटी देणाऱ्या अशा काही वस्तू आहेत, त्या जर आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची भरभराट होईल. माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. माता लक्ष्मीच्या प्रिय अशा काही वस्तू आहेत, त्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होऊ शकतो. सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू आहे. सोनं खरेदी करू नका. तुम्हाला सोनं खरेदी करण्याचं आपल्यात तेवढी कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे, त्या तुम्ही नक्की खरेदी करा. यातल्या जमतील त्या वस्तू तुमच्या जवळपास मिळून जातील. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. अक्षय म्हणजे बघा, त्याला कधीही क्षय नसतो, म्हणजे ते कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी बरेचसे लोक बघा नवीन व्यवसाय सुरू करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कधीही तोटा होत नाही. नवीन घर जे आहे तर ते बुक करतात, वाहन खरेदी करतात, सोनं खरेदी करतात, म्हणजे त्या दिवशी आपण जे खरेदी करतो ना ते कधीही संपत नाही, म्हणजे ते कधी मोडण्याची वेळ येत नाही, असा त्यामागचा अर्थ आहे. म्हणून अशा या शुभ गोष्टींची खरेदी करत असतो. मग आपण अशा दिवशी अक्षय तृतीया म्हणजे बघा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित असा हा दिवस असतो. या दिवशी आपण पितरांची सुद्धा सेवा करत असतो, म्हणजे पितरांसाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी असं दिवस असतो. त्यामुळे माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना घराकडे आकर्षित करणाऱ्या अशा वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत. तुम्ही याआधी खरेदी करून त्या दिवशीसुद्धा पूजा करू शकता, की जेणेकरून माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जाणार नाही. खरंच तुम्हाला सोनं नाणं घेणं परवडत नसेल तर अजिबात काळजी करू नका. या वस्तू मी तुम्हाला सांगते आहे, या अगदी बजेटमध्ये आणि खूप लाभ देणाऱ्या अशा या वस्तू आहेत, की ज्यामुळे त्याची खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अगदी भरभरून नांदेल. तर बघा, यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कापूस. जर तुमचं बजेट नसेल, तर तुम्हाला महागड्या वस्तू घेणं परवडत नसेल, तर या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करू शकता. अक्षय तृतीयाच्या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते. बघा, कापूस हा पांढरा शुभ्र आणि अतिशय मऊ असा असतो. तर त्यामुळे या दिवशी समजा तो कापूस घेऊन तुम्ही नंतर त्याचे वाती बनवू शकता. कापूस तर आपण सगळेच घेऊ शकतो. ती अतिशय फार काही महाग नाही आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. सेंदो मीठ, ज्याला खडा मीठ म्हणतात किंवा तुम्ही खडा मीठ म्हणू शकता. या दिवशी तुम्ही मिठाचे जर तुम्ही खरेदी केली, शुक्र ग्रह जो आहे तर तो मिठाच्या संबंधित आहे आणि मानसिक शांतीसाठी चंद्र ग्रह जो आहे तर त्याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. तर त्यामुळे मीठ जे आहे ते शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्याला असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते. संपत्ती जी आहे त्याची चणचण आपल्याला भासत नाही आणि कधीही आपल्यावर वाईट दिवस येत नाही. आणि मीठ जे आहे त्याची पण आपण निर्मिती समुद्र मंथनातून झालेली आहे. माता लक्ष्मीची सुद्धा समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांच्या घरी वापरली जाणारी वस्तू म्हणजे झाडू. लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही शिराई, छोटीशी शिराई म्हणा किंवा तुम्ही झाडू, झाडू तर आपल्याला लागतोच. आधीचा झाडू असेल तरी चालेल, तुम्ही तो झाडू खरेदी करा. त्या दिवशी त्याचे हळद कुंकू अक्षदा घालून पूजा करा, तसाच ठेवून द्या. जुना खराब झाल्यावर मग तुम्ही तो वापरू शकता, चालेल. पण या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केलात तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. झाडू बघा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवा. यानंतर कवड्या. कवड्यांची सेवा बघा वर्षभरामध्ये आपण किती वेळेस करतो. पौर्णिमेला कवड्यांची सेवा केली जाते, त्यानंतर अक्षय तृतीयेला, गुढीपाडव्याला, त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण कवड्यांची सेवा करतो. यासोबतच बघा दिवाळीमध्ये कवड्यांची सेवा केली जाते आणि कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. देवी म्हटलं, देवीच्या ठिकाणी मग कवड्यातल्या बाया आपल्याला दिसतात. तर तुम्ही बघा, पिवळा कवडा शक्यतो मिळालं तर 5 ते 7 कवडे तुम्हाला घ्यायचे आहेत. तर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत. माता लक्ष्मीजवळ किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेजवळ त्या ठेवू शकता. पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर त्याला तुम्हाला हळद लावायची आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून या दिवशी तुळशीचं छोटंसं का होईना रोप तुम्ही लावा. नर्सरीमध्ये अगदी 15-20 रुपयांना तुळशीचं रोप मिळतं आणि तुम्ही बघा
भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा तुळशी नसेल किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुळशी सुकली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावा. किती सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. बघा अगदी तुम्ही चालू घेऊ शकाल अशा वस्तू आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्याची खरेदी करायची आहे. शक्यतो या दिवशी मातीचा माठ जो आहे तो खरेदी केला जातो किंवा मग आपण या दिवशी पितरांची पूजा पण करणार आहोत. पण त्यासाठी आपण करा आणि आंबा म्हणजे जे मोठ्या साईजमधलं माठ आहे त्याला करा आणि छोट्या साईजमधला आहे तो आंबा, तर असं जे आहे ते मातीचं भांडं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. सोनं नाणं खरेदी करणं आपल्याला शक्य नाही तर तुम्ही मातीची कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. मातीचं भांडं या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. मातीची वस्तू घरात आणल्यामुळे घरातल्या संपत्तीमध्ये वाढ होते, कुटुंबामध्ये समृद्धी येते, हे त्यामागचं कारण आहे. आणि तुमच्या घरात तुमचं ऑलरेडी माठ आहे, कारण उन्हाळा सुरू होऊन बराच 1.5 ते 2 महिने झालेले आहेत. तुमच्याकडे आधीच माठ असेल तर तुम्ही छोटंसं मातीचं भांडं घ्या. तुमच्या खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी ते पाणीसाठी भरून ठेवा किंवा एखाद्या अशा ठिकाणी माठ दान करा की जिथे 4 लोकं आहेत ते बसतात, त्यातलं पाणी पितील. यामुळे बघा मातीचं भांडं तर दान केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल, खरेदी करण्याचं पण पुण्य मिळेल, शिवाय लोकांना अन्नदान होते. म्हणजे काहीतरी ते पाणी वगैरे पितात, त्यांचंसुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल. यासारखी मोठी गोष्ट नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं सोन्यापेक्षा मौल्यवान समजलं जातं. पिवळी मोहरी बघा अत्यंत महत्त्वाची आहे. पिवळी मोहरी घरामध्ये आणून पुजल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो संपतो. माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर त्यामुळे पिवळी मोहरी नक्की घ्या. त्यानंतर पितळेचं भांडं किंवा तुम्ही तांब्याचं भांडं या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्याचं आणि पितळेचं भांडं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. छोटंसं तांब्याचं पितळेचं काही खूप महाग मिळत नाही. यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते. घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा कधीही कमी पडत नाही. तर त्यामुळे न चुकता तुम्हाला न विसरता यातल्या बघा जमतील त्या गोष्टी घ्या. जवळपास जमतील तुम्ही सगळ्या वस्तू घ्या. मला तर वाटतं सगळ्या वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या तरी आपल्याला ₹1000 पुढे या वस्तूंसाठी पैसे अजिबात लागणार नाही. आणि आता अजून बघा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते, ज्या आपण वर्षभर आपल्याला या वस्तूंची गरज पडते. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र. माझ्या देवघरातलं श्रीयंत्र बघून बऱ्याच ताईंनी घेतलं आहे आणि मी नेहमी सांगते की श्रीयंत्राची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे. कमीत कमी महिन्यातून पौर्णिमेला म्हणा किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करायचं आहे. ते कुंकू जे आहे ते तुम्ही रोज कपाळाला लावायचं आहे. श्रीयंत्राची सेवा माझ्या घरातसुद्धा नेहमी होते आणि श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे. माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधीही जात नाही आणि नवरात्रीमध्ये, दिवाळीमध्ये आपल्याला श्रीयंत्र लागतं. यानंतर कुबेर यंत्र. कुबेर म्हणजे धनाचे देवता आहेत. अक्षय तृतीया हा 3.5 शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे आणि या दिवशी जर कुबेर यंत्र स्थापित केलं तर तुम्हाला कुबेर देवतांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरावर नेहमी राहील. घरामध्ये कधी आर्थिक चणचण जी आहे तर ती भासणार नाही आणि कुबेर यंत्राची सुद्धा सेवा आपल्याला दिवाळीमध्ये करायची असते. यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवतांच्या मूर्ती, स्वामींची मूर्ती, तुम्हाला अन्नपूर्णा माता, माता लक्ष्मी कोणत्याही देवतांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांच्या मूर्ती खरेदी करून त्या स्थापित करू शकता. देवांचे वस्त्र घ्यायचं आहे की काही देवांच्या बाबतीत कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत तर म्हणा तांब्याच्या वस्तू घ्यायच्या आहेत तर तुम्ही देवांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या या दिवशी खरेदी केल्यात तर त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल. यानंतर बघा कवड्याचं तोरण. तर बाहेरून येणारी व्यक्तीमध्ये किती निगेटिव्हिटी असली तर कवड्यांच्या ज्या आहेत तर त्या नकारात्मकता शोषून घेतात. तर त्यामुळे कवड्यांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. कवड्यांचे खूप उपाय आहेत, खूप उपयोग आहेत. तर त्यामुळे तुम्ही कवड्यांचं तोरण लावा. ते बघा दिसायला पण खूप छान दिसतं, डेकोरेटिव्ह पण आहे. तर कोणत्याही डेकोरेशन लावण्यापेक्षा तुम्ही ते लावू शकता. पावलं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. तुमच्या मुख्य दरवाजाच्या इथे कुठलेही प्लास्टिकचे वगैरे पावलं लावण्यापेक्षा तुम्ही जे आहेत ते पावलं आहेत त्याच्यावर बघा किती अमुक एक खुणा असतात. त्या प्रत्येक खुणांचं महत्त्व आहे. घरामध्ये धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव, संपदा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या टिकून राहण्यासाठी त्यांची कधीही कमतरता पडू नये त्यासाठी तुम्ही हे लक्ष्मीचे पावलं जे आहेत ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघराच्या इथेसुद्धा लावू शकता. यानंतर गजलक्ष्मी, गजांत लक्ष्मी किंवा हत्ती. हत्तीची जोडी आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. पितळेचे भरीव हत्ती जे आहेत ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता.
तुम्ही स्थापित करू शकता. यानंतर कासव, देवघरामध्ये किंवा तुमचं शॉप आहे किंवा काही आहे बिझनेस. आता यावेळेस जर तुम्हाला सांगितलं आहे, या ज्या तुम्ही वस्तू तुमच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा घरी सगळीकडे तुम्ही या स्थापित करू शकता. कासव पण एक प्लेट असते, त्याच्यामध्ये कासव असतं छोटंसं, तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे. प्रत्येक मंदिरामध्ये बघा कासव असतं, तर त्यामुळे कासव जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे कुठलेही संकट, दुःख आपल्यावर आले, कासवाची पाठ बघा कशी टणक असते, बरोबर? तर कासवासारखं टणक खाऊन आपण ते दुःख जे आहे तर ते पेलवण्याची ताकद आपल्याला मिळते आणि ते दुःख जे आहे ते आपण पळवून लावत असतो. तर त्यामुळे कासवसुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. यानंतर स्वस्तिक. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. धातूचं स्वस्तिक तुम्ही देवघरामध्ये ठेवा किंवा मुख्य दरवाजाला तुम्ही बाहेरच्या साईडने लावलं तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडत असतात. कुठल्याही शुभकार्यामध्ये बघा स्वस्तिक हे चिन्ह आवर्जून काढले जाते. आणि हे प्लास्टिकचं वगैरे जे आहे ना ते फक्त शोला असतं. तुम्ही देवांच्या वस्तू वगैरे शक्यतो धातूंच्या घेत जा. पंचधातू म्हणा, पितळेच्या म्हणा, तांब्याच्या म्हणा या वस्तू घेत जा. त्यांचा जास्त तुम्हाला लाभ होईल. यानंतर 64 योगिनी यंत्र. तर दुर्गा अष्टमीला आपल्याला त्याची पूजा करायची असते. हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. यामुळे वास्तुदोष वगैरे जे आहेत तर ते येत नाही. यामध्ये वास्तुयंत्र असतं, त्यानंतर विजय पंचदशी यंत्र असतं. हे 64 योगिनी यंत्र तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या इथे लावायचं आहे. शॉप आहे तुमचं, कसलं बिझनेस आहे तिथेसुद्धा तुम्ही लावू शकता. तर बघा या वस्तू ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही त्याच्या आधी खरेदी करून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल. पण सोन्यापेक्षा मौल्यवान आणि अधिक लाभ देणाऱ्या अशा या वस्तू आहेत. त्यांच्याकडे आहेत ते सोनं खरेदी करू शकतात. मी म्हणत नाही तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्ही सोनं खरेदी करू नका. तुमच्याकडे आहे ना तेवढं तर तुम्ही देवाच्या कृपेने तुम्ही सोनंसुद्धा घेऊ शकता. पण आपल्या मनाला एक रुकरुक लागून राहते, की बापरे! सोन्याचा भाव एवढा आहे. 1 ग्राम आपण घ्यायला गेलो तरी आपल्याला ₹10,000 मोजावे लागतात आणि 1 ग्राममध्ये काहीही येत नाही. तर त्यामुळे बघा तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर बघा बंगला, गाडी खरेदी करणं शक्य नसेल, अजिबात काळजी करू नका, नाराज होऊ नका. माता लक्ष्मीचं भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी या वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत. या वस्तू खरेदी करा. या गोष्टी देवाऱ्यामध्ये स्थापित करा. 100% तुम्हाला संकट, दुःख जी आहेत, अडचणी ज्या आहेत त्या तुम्हाला त्यांच्यापासून मुक्ती मिळेल आणि चांगले दिवस तुमचे येतील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.